नमस्कार. कामगार पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करण्यासाठी एक विशेष पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते आहेत ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी. नमस्कार नितीन कुलकर्णी सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नितीन कुलकर्णी यांचा परिचय हा पुण्यातल्या कामगार क्षेत्राला आणि पुण्यामध्ये कामगार आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सगळ्या वकिलांना, कार्यकर्त्यांना, संघटनांना अत्यंत जवळून आहे. त्याचं कारण असं की नितीन कुलकर्णी गेली 35 वर्ष हे पुण्याच्या लेबर इंडस्ट्रियल कोर्टामध्ये, त्याचप्रमाणे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आणि अगदी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा कामगारांची, कामगार संघटनेची बाजू न्याय मिळण्यासाठी म्हणून अत्यंत कणखरपणाने आणि यशस्वी रीतीने मांडत आहेत. कामगार संघटनांचा, कामगारांचा त्यांच्यावरती विशेष विश्वास त्याच्यामुळे आहे. म्हणूनच कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी यांची आठवण सगळ्याच कामगार संघटनांना आणि कामगारांना आवर्जून येते आणि तो त्यांचा विश्वास हा कधीच चुकीचा ठरत नाही, असा माझा आणि अनेक कामगारांचा हा गेल्या वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आज नितीन कुलकर्णी सरांना आपण जे बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये एक विशेष कारण जनरल मोटर्सचं आहे. पण त्यापूर्वी नितीन कुलकर्णी यांचं एक मुद्दामून एक विशेष वैशिष्ट्य मला सांगायचं आहे की नितीन कुलकर्णी यांनी ज्या केसेस चालवल्या त्यातल्या 20 अत्यंत महत्त्वाच्या केसेस या अखिल भारतीय पातळीवरची जी लेबर केसेस रिपोर्ट करणारी जी जर्नल्स असतात त्याच्यामध्ये रिपोर्ट झालेले आहेत. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्याच्यामध्ये विशेष करून आर्म्ड फोर्सेस एक्स ऑफिसर्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि वायका इन्स्ट्रुमेंट्स यांच्या जजमेंटचा विशेष उल्लेख करावा लागेल. आज आपण त्यांना, नितीन कुलकर्णी सरांना जे बोलवले त्याचं मुख्य कारण आहे पुण्यामधल्या जनरल मोटर्स या कंपनीच्या सगळ्या प्रकरणाबद्दल. जनरल मोटर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ही अमेरिकेतली एक अतिशय प्रख्यात अशी कंपनी आहे आणि या कंपनी अति मोटार उत्पादक कंपनी आहे. त्या कंपनीने पुण्यामध्ये, म्हणजे पुण्याच्या जवळ तळेगाव दाभाडेला 2008 मध्ये एक प्लॅन टाकला. त्याच्यामध्ये अगदी 2021 पर्यंत 1650 कामगार, म्हणजे कामगार कॅटेगरीतले कामगार काम करत होते किंवा करता आहेत अजून. तसं म्हटलं तर त्यांच्याबद्दलचा वाद चालू आहे, म्हणजे त्याला आपण भूतकाळ वापरू शकत नाही. आणि इतर कर्मचारी असे मिळून 4000 कर्मचारी हे त्या जनरल मोटर्समध्ये एकंदर काम करतात. या जनरल मोटर्स कंपनीला आपला कारखाना लॉक, स्टॉक अँड बॅरल बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना परवानगी ही महाराष्ट्र सरकारने नुकतीच दिली. ती ज्या पद्धतीनं दिली, ज्या वेळात दिली, ज्या पार्श्वभूमीवरती दिली, ती अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक अशी पद्धती होती. त्याचे सगळे तपशील आपल्याला ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी सांगणारच आहेत. या सगळ्या प्रश्नामध्ये केवळ कायदेशीरच नाही तर अनेक आर्थिक आणि औद्योगिक बाजू गुंतलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर सर्व सरकारी यंत्रणेवरचा, कामगार विभागाची जी सगळी यंत्रणा आहे त्या सगळ्या यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत व्हावा अशा प्रकारची ही सगळी प्रकरणाची कथा आहे. न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये प्रकरण आता चालू आहे, तेव्हा तिथं काय निकाल लागतो आपण बघणारच आहोत आणि त्याच्यामध्ये काय आर्ग्युमेंट्स केली युनियनच्या वतीनं तेही आपल्या नितीन कुलकर्णी सांगणारच आहेत. तर एवढ्या थोड्याशा लांबलेल्या प्रस्तावनेसहित मी सर तुम्हाला, आपल्या श्रोत्यांना मुळात त्यांनी हे सगळं ऐकावं यासाठी एक अगदी मूलभूत प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न असा की जनरल मोटर्स एक कंपनी, महाराष्ट्रामध्ये लाखो कामगार काम करतात, देशामध्ये तो कोट्यावधी आहेत. या कंपनीच्या एका केसमध्ये भले काही चुकीचं घडलं असेल सुद्धा, पण एवढ्या लोकांनी ऐकावं असं काय आहे? म्हणजे व्हॉट इज द हेडलाईन ऑफ दिस केस? हेडलाईन म्हणजे अशी आहे की जनरल मोटर्सचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे अमेरिकेमध्ये, हो, त्यांनी निर्णय घेतला 2017ला आणि 2020ला. बर 2017ला गुजरातचा प्लांट बंद करायचा निर्णय घेतला, बर 2020ला पुण्याचा प्लांट बंद करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती आज आपलं गव्हर्नमेंट हो. आणि न्याय यंत्रणा ही शिक्कामोर्तब करत आहे. पण याच्यामध्ये भारतातले कायदे किंवा कामगारांच्या हिताचा काय विचार? भारतातले कामगार कायदे काय आहेत किंवा काय आहे याची पूर्ण कल्पना त्यांना आहे, परंतु ते पाळायचेच नाहीत तरीसुद्धा ते शिक्कामोर्तब करून घ्यायचं, हा एक मोठा डाव आहे या कंपनीचा. म्हणजे अमेरिकन कंपनी भारतातल्या कामगार कायद्यांना न जुमानता निर्णय घेते आणि इथली सरकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्था सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करते. हे सगळ्यात ही यातली हेडलाईन आहे. येस. पण मग आता हा तुमचा निष्कर्ष आहे. आता जर समजा कोणी असं म्हणलं की तुम्ही हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढलाय,
त्याची थोडीशी एक सबस्टॅन्शियल फॅक्ट्स आपल्या तुम्ही काय सांगाल? फॅक्ट्स म्हणजे त्यांच्या ज्या कोर्टामध्ये ज्या काही बॅलन्स शीट्स आल्या, हां त्या बॅलन्स शीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी 2017ला ज्या वेळेला निर्णय घेतला की गुजरातची फॅक्टरी बंद करायची, त्यावेळेला पण त्यांनी हाच पाऊल उचललेलं होतं की कुठलाही कामगार घेतला जाणार नाही. म्हणजे सर्व कामगार हे त्यावेळेला तर त्या कंपनीमध्ये जवळजवळ 1001 कामगार. म्हणजे कंपनी विकत होते ते, हो, कंपनी नंतर ती MG मोटर्सला विकली. म्हणजे जनरल मोटर्स ही MG मोटर्सला ही MG मोटर्सला विकली. हलोलला त्यांचा प्लांट होता. हां तो प्लांट बंद करण्यासाठी सिमिलर सिच्युएशन मध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केला. बरं, म्हणजे आपल्या तळेगाव दाभाडेला आहे तशाच सिच्युएशन. सेम. बरं. आणि महत्वाचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये की त्यांनी एक VRS स्कीम फ्लोट केली. व्हॉलंटरी रिटायर. व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम फ्लोट केली. हां त्यावेळेला तिथे काहीतरी कारण कायद्याप्रमाणे असं आहे की पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षाला 15 दिवसाचा पगार हा हा तुम्हाला रिटायरमेंट कॉम्पन्सेशन म्हणून तुम्हाला द्यायला लागतो. बरोबर. आणि 3 महिन्याचा नोटीस पगार द्यायला लागतो. त्याच्यापेक्षा आम्ही किती उपकार करतोय या भारतीय कामगारांवरती, म्हणून त्यावेळेला त्यांनी 75 दिवसाचा पहिल्यांदा लावला. त्याच्यानंतर ते 90 दिवसावरती वगैरे ते झालं. त्या लोकांना एक ऑफर अशी दिली होती की एवढं कॉम्पन्सेशन तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि नोकरी सोडून द्या. बरं जर ते नोकरी सोडून दिली नाही तर आम्ही तुम्हाला पुण्याला ट्रान्सफर करणार. बरं. त्याच्यामध्ये 450 कामगारांनी, 1000पैकी 450 कामगारांनी राजीनामे दिले नाहीत. ते इकडे गुजरातवरनं इथं पुण्यामध्ये ट्रान्सफर केले. त्यासाठी जर आपण समप करू की गुजरातमध्ये कारखाना होता, हो. त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला. Yes. बंद निर्णय घेतला तेव्हा 1000 लोक होते. VRS लावली. ज्यांनी VRS घेतले नाही असे 450 लोक त्यांनी पुण्यामध्ये ट्रान्सफर केले. करेक्ट. आता हे जे पुण्यामध्ये जे ट्रान्सफर केले हां त्यांना नंतर इक्विव्हॅलंट पगार दिला गेला. कारण गुजरातमध्ये पगार कमी होता, हां महाराष्ट्रात पगार जास्त होता. त्यामुळे त्यांना इक्विव्हॅलंट पगार दिला गेला. बरं. नंतर सिमिलरली 2020ला त्यांनी असा निर्णय घेतला की आता ही जी कंपनी आहे पुण्यातली कंपनी, ही पुण्यातली कंपनी ही आपण ग्रेट वॉल मोटर्स म्हणून चायना म्हणून जी कंपनी आहे ती त्यांना विकायची. सर, पण मला तुम्ही पुढे जाण्यापूर्वी मला एक मुद्दा जरा विचारायचा आहे तुम्हाला की तळेगाव दाभाडेला मी असं ऐकतो की त्यांची 300 एकर जमीन आहे. ती कोणाची जमीन आहे? म्हणजे ती त्यांच्या मालकीची आहे का त्यांना कोणी दिलेली आहे? असं आहे, कोर्टामध्ये त्यांनी काय सांगितलं की ही MIDCची लँड आहे. MIDCच्या मालकीची लँड आहे. MIDCची लँड आहे आणि आम्ही ती लीज होल्डनी घेतलेली आहे, म्हणजे लीजनी घेतलेली आहे बरं भाडे तत्वावरती. बरं. आता जर माझं म्हणणं असंच आहे की जर भाडे तत्वावरती घेतलेले आहे, तुम्हाला धंदा चालवायचा नाही, मग ती सरकारला परत करा ना. अच्छा, पण मग आता हे जे आता तुम्ही 20चं काहीतरी सांगा, आता पण त्या जमिनीबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे नंतर. हे आपलं जस्ट श्रोत्यांना की याच्यात जमिनीचा काहीतरी एक प्रश्न इन्व्हॉल्ड आहे, याची जरा श्रोत्यांना आठवण देण्यासाठी बघतो मी हा विचार. महत्वाचा प्रश्न तोच आहे की ही जनरल मोटर्सचं हे लिटिगेशन कशा करता चाललेलं आहे, तर केवळ लँड करता चाललंय. 300 एकर जमीन. हां ही 300 एकर जमीन त्यावेळेला किरकोळ अमाऊंट कोट्यवधी रुपये वगैरे घालून, कोटी वगैरे काहीतरी 3-4 कोटी रुपये घालून 2006ला त्यांना देण्यात आलेली होती. बरं. आणि ती जमीन आज कितीला विकली? त्यांचं जे डील झालं होतं ते 2557 कोटी रुपयाचं वगैरे आहे काहीतरी डील ग्रेट वॉल चायना बरोबर. बरं. अशी न्यूज इंटरनेटवरती होती. त्यांनी ती विकली. हे आता 2020चं डील आहे म्हणजे. हां, हे 20चं डील आहे. हे जर पैसे हे कोणाकडे जाणार आहेत शेवटी? गव्हर्नमेंटला मिळणार आहेत? नाही, महाराष्ट्र सरकारला? नाही. हां. अजिबात नाही. म्हणजे हा लँड कमी भावामध्ये घ्यायचे, त्याच्यावरती फॅक्टरी चालवली म्हणून दाखवायचे, त्याच्यापैकी जे काही टॅक्स कन्सेशन्स आहेत ती टॅक्स कन्सेशन घ्यायचे, ते इन्सेंटिव्स घ्यायचे त्याच्याकरता दिलेले गव्हर्नमेंटने, वीज बिलामध्ये माफ, टॅक्सेसमध्ये माफ, हे सगळं करून घ्यायचं. आणि मग नंतर ती आपला टॅक्स बेनिफिट सगळा रिकवर झाला की प्राइजेस वाढलेले असतात लँड प्राइजेस, हो, त्याला विकून टाकायचे. ठीक हा आहे. सिस्टमॅटिक अप्रोच आहे हा. सर, मी या जमिनीच्या प्रश्नाकडे येतो. आता आपण जरा कामगारांच्या रोजगाराच्या प्रश्नाच्या बद्दल पुन्हा एकदा वळून पुन्हा आपण जमिनीच्या प्रश्नाकडे येऊ. तर तुम्ही असं म्हणालात की 20 साली मला वाटतं जानेवारीमध्ये त्यांनी काहीतरी एक नोटीस लावली येस, की आम्ही हा कारखाना विकणार. ते काय एक्झॅक्ट नोटीसचं स्वरूप काय होतं? म्हणजे त्या काय विकणार होते? ते लिगल एंटिटी विकणार होते? ते लिगल एंटिटी असा शब्दप्रयोग वापरला होता. हां आणि लिगल एंटिटी म्हणजे काय
हे याचं उत्तर अद्यापही कुठल्याही कोर्टामध्ये त्यांनी डिस्क्लोज त्यांनी नाही दिलं. पण एक वकील म्हणून तुम्हाला लिगल एंटिटीचा अर्थ काय लागतो? लिगल एंटिटी म्हणजे तिथले ॲसेट्स आणि लायबिलिटीज सकट त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे मग लिगल एंटिटीज म्हणजे असं म्हणायचं की समजा आता जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही लिगल एंटिटी आहे. हं. आता लिगल एंटिटी समजा माझ्या ताब्यामध्ये आहे, माझे मेजॉरिटी शेअर्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे माझं नियंत्रण आहे त्याच्यावरती. आता मी तुम्हाला समजा विकायची म्हटली तर माझे शेअर्स तुमच्या नावावरती करून देणार असाच अर्थ होईल ना त्याचा? तसा शब्दशः घेतलं तर शब्दशः गेला तर तसाच अर्थ होतो एक. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे हां की MIDC आणि जनरल मोटर्स हां यांच्यामध्ये जे लीज होल्डचा जे लीजचं ॲग्रीमेंट झालं आहे हां त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे हां की ती तरतूद असं म्हणते की जर ही लँड कोणाला ट्रान्सफर करता येईल, हां म्हणजे लीज होल्ड राईट्स कोणाला ट्रान्सफर करता येईल, तर ज्यांच्यामध्ये ती एकतर जनरल मोटर्सची सबसिडी असली पाहिजे हां किंवा जनरल मोटर्सचं त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे, म्हणजे अल्टिमेट कंट्रोल पाहिजे. म्हणजे 51% मोर दॅन 51% शेअर्स हे जनरल मोटर्सचे पाहिजे. बरोबर. हां त्यामुळे प्रश्न असा आहे की लँड ही जर MIDCने ट्रान्सफर केली तर ती जनरल मोटर्सच जर घेणार असेल तर मग क्लोजरचा प्रश्न येतोच कुठे? हां थांबा सर, आपण क्लोजरपर्यंत नंतर जाऊ. आता आपण ते नोटीसबद्दलच बोलूया. तर लिगल एंटिटी आम्ही ट्रान्सफर करणार अशी त्यांनी नोटीस लावली. पण लिगल एंटिटीचा अर्थ खरं म्हणजे शेअर्स ट्रान्सफर करणार असा तुम्ही आता म्हणत की कायद्याच्या दृष्टीने कंपनी लॉ प्रमाणे अर्थ तसा होता. पण मग तिथं त्यांच्या मनात काय अर्थ होता? कामगार पण ते ट्रान्सफर करणार होते का त्या नाही, ग्रेट वॉल कंपनी? त्यांचं एवढं म्हणणं होतं की कामगार घेणार नाही, फक्त लँड आणि प्लांट अँड मशिनरी जे आहेत हां तेवढंच फक्त आम्ही ट्रान्सफर करणार, अच्छा. म्हणजे जनरल मोटर्सचा एकही कामगार ते घेणार नाही. तिथेच उभ्या राहणाऱ्या म्हणजे तिथेच असलेल्या हो. येणाऱ्या ग्रेट वॉल्स कंपनीचा नोकर होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. यस, स्पष्ट सांगितलं होतं. बरं. आणि मग पुढं काय झालं? मग त्याच्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटला ज्या वेळेला हा क्लॉज होता त्याच्या अगोदरचं एक सांगतो हां की जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन आणि जनरल मोटर्स यांच्यामध्ये एक करार झाला आहे, वेतन करार. वेतन करार. त्या करारामध्ये अशी प्रोव्हिजन होती की जर उद्या अमलगमेशन झालं किंवा रिकन्स्ट्रक्शन झालं बरं. किंवा ट्रान्सफर झाला बिझनेस किंवा ॲक्विजिशन वगैरे झाला तर कामगारांच्या वेतनामध्ये कोणताही फरक पडला जाणार नाही. म्हणजे त्यांचा रोजगार जसा तसा असं वेतन करारामध्ये लिहून वेतन घेतलं. करारामध्ये मला वाटतं सर हे म्हणजे मी कामगार क्षेत्रात काम करतो, कामगार कार्यकर्ता म्हणून मला खूपच त्या युनियनचं कौतुक करावं वाटतं की अशा प्रकारचे क्लॉजेस अनेक कंपनी त्यावेळेला तो करार मीच केला होता आणि कारण जुनी कमिटी होती त्या कमिटीने माझ्याकडे आलं होतं त्यामुळे मी तो करार केला होता आणि त्या करारामध्ये मान्य केल्यामुळे त्यांना कळेल की नितीन कुलकर्णी यांचा विशेष जो काही योगदान आहे कामगारांच्या बाजूने ते वेतन करार चांगले करण्यापासून सुरू होतं. हे मुद्दाहून आपल्या श्रोत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बोला सर तुम्ही. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे युनियनने एक डिमांड टाकली हां की आमच्या करारामध्ये असं म्हणलेलं आहे हो त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही जर उद्या बिझनेस ट्रान्सफर केलात किंवा फॅक्टरी जर दुसऱ्याला ट्रान्सफर केली तर आम्हाला एम्प्लॉयमेंट मिळावी म्हणून आम्ही इंडस्ट्रियल डिस्प्यूट रेज केला. बरं. कंपनीला इंडस्ट्रियल डिस्प्यूट रेज केल्या कंपनीनी क्लोजरचं ॲप्लिकेशन महाराष्ट्र शासनाकडे तोपर्यंत क्लोजरचं ॲप्लिकेशन जातो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. तो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट ॲप्लिकेशन का करावं लागतो? 100 पेक्षा जास्त कामगार आहेत म्हणून. 100 पेक्षा जास्त कामगार आहेत. जरा एकदा आपल्या त्यामुळे कसं आहे आपल्याकडे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टमध्ये सेक्शन 25O आहे हां आणि O मध्ये 100 पेक्षा जर जास्त माणसं जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील फॅक्टरीमध्ये हां तर तो धंदा बंद करायचा असेल तर गव्हर्नमेंटला परमिशन घ्यावी लागते, पूर्व परवानगी घ्यावी लागते महाराष्ट्र शासनाची. त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगीसाठी अर्ज केला. हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट यांनी रेज केल्यानंतर म्हणजे युनियनने तो रेज केला. युनियनने रेज केल्यानंतर त्यांनी क्लोजर ॲप्लिकेशन केला. तो लेबर मिनिस्टरनी तो पूर्ण त्याचं हिअरिंग दिलं, नोटिसेस काढल्या, हिअरिंग दिल्यानंतर त्यावेळेला मला वाटतं दिलीप वळसे पाटील होते कामगार मंत्री. त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला. हा मला वाटतं फेब्रुवारी 21 मध्ये. फेब्रुवारी 2021 मध्ये तो काहीतरी 18 फेब्रुवारीला वगैरे तो रिजेक्ट केला. रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी तिसऱ्याच दिवशी
रिव्ह्यू ॲप्लिकेशन दाखल केला सरकारकडेच की हा तुम्ही- सरकारकडे हा. की बुवा तुम्ही याच्यावरती निर्णय द्या पुनर्विचार करा. किंवा याचा पुनर्विचार करा किंवा तो माननीय औद्योगिक न्यायालयामध्ये तो रिफर करा, हा. असे स्पष्ट रिव्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये प्रेयर होते. बर त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती परत हिअरिंग दिलं. त्याच्यानंतर त्यांनी तो क्लोजर जे रिजेक्ट केलेलं होतं त्याच्यावरती हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं. ते सुनावणीसाठी आलं. मग सांगितलं की आता आम्ही रिव्ह्यू दाखल केला, तो रिव्ह्यू डायरेक्ट करा किंवा तो संपवून टाका विदिन स्टेप्युलेटेड टाईम. गव्हर्नमेंटनी तो रिव्ह्यू अर्ज ऐकला आणि त्याच्यावरती मॅटर रिफर केलं इंडस्ट्रियल ट्रायब्युनलकडे. पुण्याच्या पुण्याच्या औद्योगिक न्यायालयाकडे ट्रान्सफर केलं, हां. म्हणजे रिफर केलं. रिफर केल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही. बर न्यायालयामध्ये ते न्यायालयामध्ये आले नाहीत, त्यांनी स्टेटमेंट ऑफ क्लेम दाखल केलं नाही, काही नाही, काहीच काही केलं नाही. नाही. उलट वास्तविक ती जी रिफर करण्याची जी ऑर्डर होती ती हायकोर्टात चॅलेंज केली. हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचनी ती डिसमिस केलं पिटिशन. त्याच्यावरती त्यांनी रिव्ह्यू ॲप्लिकेशन केला. तो रिव्ह्यू ॲप्लिकेशन सुद्धा त्यांचा रिजेक्ट केला. रिजेक्ट झाल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने ते पिटिशन डिसमिस केलं की रिफर करण्याच्या ठीक आहे, ते पावर. झालं. पण शेवटी तो रिव्ह्यूचा ऍप्लिकेशन पुण्याच्या इंडस्ट्रियल कोर्टामध्ये जो सरकारने पाठवला तो राहिला. हो राहिला. म्हणजे अपेक्षा अशी आपल्या श्रोत्यांच्यासाठी सांगतो, क्लॅरिटी थोडीशी, कारण लिगल जार्गन लोकांना कळत नाही की सरकारने अर्ज रिजेक्ट केला क्लोजरचा. त्यांनी सरकारला सांगितलं की तुम्ही रिव्ह्यू करा. सरकारने तो अर्ज इंडस्ट्रियल कोर्टाला रेफर केला आणि त्याच्याबद्दल पुन्हा ते काहीतरी त्यांनी ऑब्जेक्शन काढले, तेही रिजेक्ट झाले आणि इंडस्ट्रियल कोर्टामध्ये तो अर्ज 21 फेब्रुवारी मार्च 21 पासून तो तिथं प्रलंबित राहिला आणि त्याच्याबद्दल या कंपनी पुढे काही फॉलोअप केला नाही. नाही, 21 पासून 23 पर्यंत त्यांनी काही त्याच्याकडे follow आले केला होते. नाही. 2023ला ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्यांचं मॅटर फेटाळलं, हां. त्याच्यानंतर त्यांनी हायकोर्ट इथं इंडस्ट्रियल कोर्टामध्ये एक अर्ज दिला किंवा आम्ही जो काही क्लोजर ॲप्लिकेशन केलेला होता तेच आमचं स्टेटमेंट म्हणजे आमचं म्हणणं आहे असं हे करा, गृहीत धरा हां. आणि त्याप्रमाणे पुढे कारवाईला सुरू करा. बर, आता समजा त्याने 18 फेब्रुवारीला जो त्यांचा अर्ज, आपण परत क्लोजर ॲप्लिकेशनकडे जाऊ. 18 फेब्रुवारीला त्यांनी क्लोजरचा ॲप्लिकेशन केला, तो सरकारने रिजेक्ट केला. रिजेक्ट केल्यानंतर मला वाटतं त्यावेळेला करोना आला त्याच वेळेला. हो. मग त्याच्यानंतर त्यांनी काय स्टेप्स घेतल्या? म्हणजे कामगारांचा रोजगार चालू राहिला का नाही राहिला? कोरोना आल्यानंतर त्यांनी काय केलं, ज्या वेळेला गव्हर्नमेंटने रिजेक्ट केला होता अर्ज, त्यामुळे ते एम्प्लॉयमेंटमध्येच होते बरोबर, अर्थातच. कामगार लोक. हो. त्यांना घरी बसून पगार द्यावा लागत होता. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, ले ऑफ दिला. ले ऑफ. हां. अच्छा तो ले ऑफ त्यांनी एप्रिलमध्ये काही लोकांना दिला. सर, आपल्या श्रोत्यांसाठी जरा ले ऑफ म्हणजे काय एकदा स्पष्ट करून. ले ऑफ म्हणजे असं की काम बंदी केली आणि हां. त्याच्याकरता त्यांना घरी बसून त्यांनी बेसिक प्लस DA च्या 50% वेतनाची एवढी रक्कम हां. ही त्यांना द्यायचं सांगितलं की आम्ही ते देऊ. पण माझ्या माहितीप्रमाणे सर, 100 पेक्षा जास्ती कामगार असतील तर ले ऑफ जसं क्लोजरच्या बाबतीत आहे, कामगार कपातीच्या बाबतीत आहे, तसं ले ऑफला सुद्धा पूर्व परवानगी घ्यावी लागली असेल ना? त्यांनी ती घेतलीच नाही. त्यांचं असं मग म्हणणं येतच होतं, हो, की त्यांचं असं म्हणणं होतं की नॅचरल कॅलॅमिटी होती आणि त्यामुळे द्यायला आमच्याकडे काम नाही आणि म्हणून आम्ही त्यांना रिट्रेंच करतोय. वास्तविक हा निर्णय अगोदरच घेतला होता की इथे डिसेंबर 2020 पर्यंत प्रोडक्शन स्टॉप करायचा. हा निर्णय 2020च्या अगोदर हो, त्याची नोटीस लावली होती. नोटीसच लावली होती. नोटीसमध्ये त्यांनी तसं त्याच्यामध्ये लिहिलेलंच लिहिलेलं होतं. होतं. हां. त्यामुळं नॅचरल कॅलॅमिटीशी त्याचा संबंध. त्यामुळे कुठलाही कायदा त्यानंतर 45 दिवस झाल्यानंतर त्यांनी सर्व कामगारांना 12 जुलैला काढून टाकलं. म्हणजे आता 45 दिवस झाल्यानंतर असं तुम्ही म्हणा, ती कायद्याची नेमकी तरतूद काय आहे? कायद्यातली तरतूद 45 दिवसानंतर काढता येतं असं नाहीये. मग काय आहे नेमकी? 45 दिवसानंतर आयदर त्यांना रिट्रेंच करता येतं, म्हणजे जर काम नसेल द्यायला तर ते रिट्रेंच करता येतं. परंतु प्रश्न असा आहे परत की 100 पेक्षा जास्त कामगार असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या त्याला परमिशनची आवश्यकता काहीच करता येणार नाही त्यांना. गव्हर्नमेंटची परमिशन न घेता त्यांनी त्यांना रिजेक्ट काढून टाकलं सगळ्या लोकांना. हां. म्हणजे ले ऑफ जाहीर केला हे बेकायदेशीर. बेकायदेशीर. त्याच्यानंतर 12 जुलै 2021ला रिट्रेंच केलं हे बेकायदेशीर. येस. आणि मग त्या काळामध्ये कामगार संघटना आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं होतं किंवा काय चालू होतं? नाही, त्यांनी पॉलिसी, तेच सांगतो पहिल्यांदा मी जे म्हणलं तसं की अमेरिकेमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये बसून त्यांनी निर्णय घेतला होता की या लोकांना आपण 110 दिवसाचं पॅकेज द्यायचं. हां. आणि बॅलन्स शीटमध्ये स्पष्ट नोट आहे की हे आमच्या लिगल ॲडवायझरनी सांगितलेलं असल्या कारणानं ती योग्य आहे. बरं. याची तरतूद तुम्ही प्रोव्हिजन बॅलन्स शीटमध्ये करून ठेवायची. पण माझ्या एक लक्षात येत नाही सर, की जर कारखाना
ते कोणाला तरी विकणार आहेत की ग्रेट वॉल्स मोटर कंपनी आहे, चायनीज कंपनी आहे, हम्म. आणि ती मोटर उत्पादकच करणे, नावावरनं तर दिसते ती मोटर उत्पादनच करणार आहे, प्लॅन्टही तिथेच आहे. मग या कामगारांना काय असं म्हणजे त्यांच्या अंगाला काटे आहेत का काय आहे की ज्याच्यामुळे हे कामगार नकोत, मशिनरी पाहिजे, लँड पाहिजे, पण कामगार चालणार नाही, याच्या मागचं गौड बंगाल काय नेमकं? ते काय आहे, कामगार म्हणजे असं आहे, आज सगळ्या याच्यामध्ये कंत्राटी कामगार हे जास्त आलेले हा, आणि ते जे आपल्याकडे चालू आहे किंवा रेग्युलर परमनंट एम्प्लॉई कोणी घ्यायचाच नाही, हा, कंत्राटी कामगार यायचे. त्यामुळे ह्या कामगारांचा जो पगार आहे तो ऑन अँड ॲव्हरेज आत्ताच्या स्टेजला मिनिमम 50,000 रुपये हा, ॲव्हरेज जर घेतला. बरोबर. मग ती लायबिलिटी ही दुसऱ्याला नको आहे. ती दुसऱ्याला जर गेली तर माझ्या लँडमध्ये मिळणारे पैसे कमी मिळणार आहेत मला. हा. हा, These तो are ते- rights तेवढे transfer. पैसे, हा, तेवढे कमी करणार आहे. हा. म्हणून साठी कामगारांची लायबिलिटी मी घेतो हम्म. आणि मी करतो. सर, याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की म्हणजे या सगळ्यामध्ये केवळ जनरल मोटरची स्पेसिफिक केस होत नाही, तर सगळा परमनंट कामगार हा कापून तिथं कंत्राटी कामगार आणायचा, हा जो आमचा कामगार संघटनांचा औद्योगिक क्षेत्रातला अनुभव आहे, तेच त्यांना करायचं आहे. हो. ते करण्यासाठीचा हा घास असा मागणं घेण्याचा आणि त्याच्यामध्ये परत लँडचा व्यवहार असा करून त्याच्यात पैसे भरपूर करण्याचा असा जनरल मोटर्सचा क्लिअर इरादा तुम्ही म्हणता त्याच्यावर अगदी स्पष्ट दिसतो. येस. ठीक आहे. मग आता त्यांनी काहीतरी ऑफर दिली कामगारांनी VRS घेतली का नाही घेतली? नाही, त्यातल्या 450 जी ट्रान्सफर झालेली होती गुजरातमधून सुरुवातीला मी सांगितलं. गुजरातमधून जे हलोलमधनं इकडे आलेले होते त्या 450 लोकांनी घेतली. बरं. हां, उरलेल्या कामगारांनी मग नंतर प्रत्येक वेळेला प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या गेल्या हां. आणि त्यामध्ये काही लोकांनी आता किती Individually एक्झॅक्टली काही घेतले, लोकांनी घेतले, इंडिव्हिज्युअल लोकांनी किती घेतले असतील काही माहिती नाही आता. ॲज ऑन टुडे आय कांट से बरं. किती लोकांनी घेतले VRS. ठीक आहे. हां, पण ती VRS घेण्याची आणि ते लांबवण्याची प्रत्येक वेळेला त्यांनी डेडलाईन दिली होती की एवढ्या जर असेल तर आम्ही VRS देऊ, त्याच्यानंतर VRS देणार नाही. बरं. आजही हायकोर्टातही मॅटर चालू असताना त्यांची VRS आम्ही सगळ्या लोकांना देऊ ही भूमिका आहे बरं. आजही. बरं, मग आता 21ची गोष्ट झाली, आता 22 साल गेलं, आता 23 साल चालू आहे. मग त्यांनी त्या पहिल्या अर्जाच्या नंतर आत्ता हे क्लोजरचं नेमकं गेल्या 2-4 महिन्यात काय घटना घडल्या नेमक्या? आता प्रश्न असा आहे की इंडस्ट्रियल कोर्टापुढे आम्ही ज्या वेळेला चालवली मॅटर, हां, त्यावेळेला आमचा मुद्दा एक होता की त्यांनी क्लोजर ॲप्लिकेशन जो केलेला आहे त्याच्यामध्ये केव्हापासून कंपनी बंद करायची ही डेटच दिलेली नाही. बरं. अच्छा. त्यांनी डेटच दिलेली नव्हती की केव्हापासून करायचं. बरं. मग क्लोजर ॲप्लिकेशन ज्या वेळेला रिजेक्ट केला त्यानंतर त्यांनी ले ऑफ दिला, त्याच्यानंतर त्यांनी रिट्रेंच केलं. बरोबर. म्हणजे आज मी त्या इंडस्ट्रियल ट्रायब्युनलनी जर परवानगी द्यायची ठरवली तर ती कुठल्या डेटपासून द्यायची? करेक्ट. आणि त्या अवॉर्डमध्ये अचानकरित्या एकदम 30/4/2021 ही तारीख आली. बरं. ही कुठनं आली? आपण म्हणजे न्यायालयाच्या हो. निकालामध्ये. आणि 30/4/2021 जर तुम्ही तारीख म्हणली तर त्या दिवशी ॲडमिटेडली तिथे कामगारांना ले ऑफ दिला होता. बरोबर. मग एका वेळेला ले ऑफ आणि एका वेळेला क्लोजर अशा दोन कन्सेप्ट होऊ शकतात का? असं हा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला आहे आणि तो आता न्यायालयापुढे पेंडिंग. नाही, पण मग आता आपण हायकोर्टामध्ये तुम्ही जे आर्ग्युमेंट केलेलं आहे, ही केस आता फक्त आता त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा सरकारकडे काय अर्ज केला का? मला वाटतं हो. त्याच्यानंतर ज्या वेळेला इंडस्ट्रियल ट्रायब्युनलकडे ऑर्डर करता मॅटर होतं, हं, म्हणजे आमच्या दोन्ही पार्टीचे युक्तिवाद झाले, त्याच्यानंतर 28 जूनला त्यांनी 26 जून का 28 जूनला हं. परत गव्हर्नमेंटकडे अर्ज केला. 28 जून 23ला. हां, आत्ता 23ला. 23ला. हो, 28 जून 2023ला त्यांनी अर्ज केला आणि त्याचं नोटीस ही युनियनला बाय फॅक्स आली. युनियन ॲपियर झाली. युनियनने सांगितलं की आम्हाला वकील द्यायचे, त्याला म्हणणं द्यायचं आहे. त्याच दिवशी क्लोजरची परमिशन ग्रांट माझ्या मते 5 जुलैला त्यांनी दिली. 5 जुलैला, ती काहीतरी 5 जुलैला तारीख ठेवली होती, 5 जुलैला देऊन टाक. मला ज्या फॅक्ट्स तुम्ही जे सांगताय त्यातले थोडेसे तपशील सांगायचे जे मला माहिती आहे ते असे की 28 का 27 जूनला त्यांनी अर्ज केला. येस. त्याच्यानंतर यांना कळलं की असं असं आहे, हे लोक गेले युनियनचे, त्याने सांगितलं आम्हाला त्या अर्जाची कॉपी द्या. ती कॉपी त्यांना द्यायला तयार नव्हते. 450 पानाची मग कशी तरी दिली. त्यांनी 2 दिवसाची मुदत मागितली, त्यांनी तीही दिली नाही. आणि दुसऱ्या दिवशी हे जेव्हा त्या वेळेला गेले तेव्हा त्याच वेळेला कामगार मंत्र्यांनी सुरेश खाडे, कामगार मंत्री, नाव सुद्धा घेणं खूप महत्त्वाचं आहे, मोठं नाव आहे कारण महाराष्ट्रामध्ये, तर त्यांनी ऑर्डरच पास केली येस. की कंपनी बंद करायची परवानगी दिली. पण कुठल्या तारखेपासून?
त्याच्यावरती परत नाहीच आहे ना, तारीखच नाही कुठली. पण मग कुठल्या तारखेपासून? मग केव्हा म्हणजे बंद करायची म्हणजे बंद केव्हापासून झाली कंपनी असं म्हणायचं? ज्या दिवशी काड्यांनी दुसऱ्या ऍप्लिकेशनमध्ये तारीख दिली, म्हणजे ऑर्डर केली, हां. त्या दिवसापासून बंद झाली असं आपण गृहीत धरायला लागेल. म्हणजे मग त्यांनी त्याच्यात पण केव्हापासून बंद केली? केव्हापासून बंद केली हे नाही पण लिहिलं. आता इंडस्ट्रियल कोर्टाला जो पहिला अर्ज होता हां, त्याच्यावरती काय निकाल झाला का? त्याच्यावरती निकाल असा झाला की क्लोजर परमिशन दिली, पण ती 30/4/2021 पासून दिली. मग 30/4/2021 धरायची का सेकंड ॲप्लिकेशनमध्ये गव्हर्नमेंटने दिलेली धरायची, हा आता वादाचा नाही सर, आता माझा आणि श्रोत्यांचं म्हणजे ते डोक्याचा भरपूर भोंगा झालेला असेल. हं. तर मी एकदा पुन्हा विचारतो की 18 जून 21ला जो अर्ज रिजेक्ट केला हो, तो गव्हर्नमेंटनी रेफरन्ससाठी इंडस्ट्रियल कोर्टात पाठवला. यस. त्याचा निकाल किती तारखेला झाला? तो 2023 मध्ये झाला, जूनमध्ये. म्हणजे म्हणजे हा जो सरकारचा जो निर्णय आला हो. दुसऱ्या अर्जावरचा, हं. त्याच्यानंतर झाला का आधी झाला? आधी झाला, परंतु त्याचा अवॉर्ड नंतर पब्लिश झाला. अवॉर्ड नंतर पब्लिश झाला. कारण पण मग आता माझ्या लक्षात येत नाही की जर निर्णय आधी झाला हं. तर दुसरा अर्जावरती म्हणजे एच कंपनी 2 वेळा बंद होती का? म्हणजे असे दे हॅव टेकन अ चान्स. उद्या इंडस्ट्रियल कोर्टाने जर रिजेक्ट केला असता तर हा आमचा सेकंड ॲप्लिकेशन होता. नाही, पण ठीक आहे, त्याने अर्ज केला, तो बरोबर आहे का चूक आहे? तुम्ही न्यायालयात काय बोलले ते सांगा. नाही, मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतोय की इंडस्ट्रियल कोर्टात एक अर्ज आहे ज्याच्यावरती इंडस्ट्रियल कोर्टाने काहीतरी एक निकाल दिलेला आहे, तो बरोबर आहे काय चूक आहे तो वेगळा प्रश्न आहे. तो निकाल दिलेला आहे हे तर या पार्टीजला माहिती आहे, तर अवॉर्ड नाही, निकाल दिलेला त्यांना माहिती नव्हता. ज्या वेळेला त्यांनी अर्ज केला होता हां त्यावेळेला निकाल दिलेला, काय निकाल दिलेला हे त्यांना माहिती. काय नसेल दिलेला माहिती, परंतु निकाल दिलेला आहे तर माहिती होतं. हो, निकालाला ठेवलेली आहे हे माहिती होतं. निकालाला ठेवलेलं माहिती होतं. यस. आता त्याचा जर निकाल अंडर ज्युडिशियल प्रोसेस आहे तर दुसरा अर्ज करणं आणि आपले थोर कामगार मंत्री यांनी त्याच्यावरती पहिला अर्ज सरकारनेच रेफर केलेला हा इंडस्ट्रियल कोर्टामध्ये निकालासाठी पेंडिंग असताना दुसऱ्या अर्जावरती स्वतःचा निर्णय घेणं ही काही म्हणजे एक चमत्कृतीपूर्ण गोष्ट म्हणता येईल का परिकथा म्हणता येईल? काय याचा अर्थ कामगार मंत्र्यांना किती कायद्याचं ज्ञान आहे याच्याबद्दल मी शासन. त्यामुळे मला वाटतं कामगार मंत्र्यांना एक सेक्रेटरी पण असतात हां, आणि त्या विनिता वेद सिंगल नावाच्या सेक्रेटरी आहेत. आम्ही कामगार मंत्री जेव्हा भेटायला जातो किंवा कामगार खात्यामध्ये मुद्दाम अगदी त्यांचं नाव घेऊन बोलतो, या दोघांचंही. कामगारांच्या बाबतीमध्ये जे जे काही निर्णय होत आहेत त्या निर्णयामध्ये कॉर्पोरेट सेक्टर यांचे हितसंबंध कसे जपायचे याच्याबद्दलचे अत्यंत पद्धतशीरपणे आराखडा बनवून हे निर्णय चाललेले आहेत सध्या, आणि त्याच्यामध्ये ही नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण शेवटी निर्णय घेणारे कोणीतरी असतात असं मी एक कामगार कार्यकर्ता म्हणून मानतो, आणि माझ्या मते हे कारण फार ज्वलंत उदाहरण आहे त्याचं. कारण असं आहे की संपूर्ण जे ऑर्डर जर आपण बघितली तर ही काही मिनिस्टर लिहू शकत नाही. हो, ती ऑर्डर ही त्यांचे सेक्रेटरी किंवा हेच लिहिणार ऑर्डर्स, आणि ती ऑर्डरवरती फक्त मिनिस्टरनी सही केलेली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी एवढंच म्हणलंय की धंदा बंद करायला परमिशन दिलेली आहे आणि 110 जे कंपनीने जे ऑफर केलेले ते कामगारांना देण्यात यावेत. आणि त्याच्यामध्ये जर उद्या हुंडाईने, आता मीनवाईलच्या काळामध्ये ती हुंडाईने घेतली. हुंडाई कंपनी कशी आली मध्येच? आता हुंडाई म्हणजे ज्या वेळेला ग्रेट वॉल मोटर्सचं होतं त्यावेळेला ग्रेट वॉल मोटर्सचं काही चायनाच्या, आपल्या हिंदुस्थान आणि चायना याच्यामधल्या जे काही वाद आहेत त्याच्यामुळे ती गव्हर्नमेंटने परमिशन, सेंट्रल गव्हर्नमेंटने नाकारली. त्यांना इन्व्हेस्टर म्हणून परवानगी नाकारली. त्यामुळं आता इन्व्हेस्टमेंट कोण करतंय तर हुंडाई करते. मग आता नवीन करार हुंडाई कंपनीशी झाला. आता तो कितीचा झाला, काय झाला याची कागदपत्र कोर्टातही दाखल केलेली नाही. तर सर, आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की हायकोर्टमध्ये तुम्ही चॅलेंज काय चॅलेंज केलं, हायकोर्टमध्ये काय केस चालू आहेत? नाही, हायकोर्टात आमचं असं म्हणणं आहे की आता हा जो रेफरन्स पाठवला तो रिजेक्ट झाला ज्या वेळेला 2020ला 2021ला, त्याच्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या गोष्टीला. त्यामुळं सेक्शन 2505 प्रमाणे तो जो निकाल होता गव्हर्नमेंटने रिजेक्ट केला असा तो नॉनच झालेला आहे. त्यामुळे तो रेफरन्सही पुढे चालू शकत नाही 1 वर्षानंतर, आणि काहीच करता येत नाही असं वजीर ग्लासने सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने वजीर ग्लासमध्ये म्हणलेलं आहे. त्यामुळे त्याचा आधार घेऊन आमचं असं म्हणणं होतं की हा रेफरन्सच मुळे आता टाइम बार झालेला. हे सगळं असून सुद्धा माननीय औद्योगिक न्यायालयाने तरी त्याच्यावरती निर्णय दिला. आश्चर्यकारक आहे खूप. नाही, तो निर्णय दिला, कायदेशीर निर्णय. आता तो भाग आम्ही परत हायकोर्टामध्ये परत तो मांडतो
की 1 वर्षानंतर जर त्यांनी स्वतःहून परत अर्ज केलेला आहे, दुसरा ऍप्लिकेशन केलेला आहे, हं. मग हा निर्णय घेण्याची जरूरच नाहीये काही, हं. किंवा इट हॅज बिकम डेड वूड. हं. हेच आमचं म्हणणं आहे तिथे. पण मग आता हायकोर्टामध्ये तुम्ही तुमची जी आर्ग्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये लँड किंवा याच्याबद्दल तुम्ही काय नेमकं ते argument सिंघवी तिथे आर्ग्युमेंट करतात हां, ठीक आहे, हां. आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही काय करताय, क्लोजर नाही करत आहात. हां. प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंटचं क्लोजर झालंय का? तुमची प्रेयर काय आहे मुख्य आमचं म्हणणं आहे की हा धंदा जो आहे तो जर दुसरीकडे जर तुम्ही ट्रान्सफर कराल तर आमच्या ॲग्रीमेंटच्या तरतुदीप्रमाणे हुंडाई द्यावं लोकांना. म्हणजे तुमची जी म्हणजे कामगार संघटनेची जी मागणी आहे हो. ती तुम्ही विका काही करा, आमचा रोजगार कायम ठेवा. येस, एवढीच रोजगार मर्यादित कायम आहे. ठेव, एवढंच त्यांचं म्हणणं. आज तुम्ही काय केलंय, तुम्ही ऑलरेडी डिसिजन घेतलेलं आहे की 110 दिवस आम्ही ठरवलेले आहेत. हं. 110 दिवसापेक्षा compensation द्यायचं. एवढं कॉम्पन्सेशन घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर वी विल फाईट इट. पण या कामगारांमध्ये असं काही कमी आहे का की ज्याच्यामुळे हे लोक काम करू शकणार नाहीत, असं असं काय नाही, नाही. कंपनीने काय काही या नाही. कामगारांमध्ये काहीतरी कमतरता आहे बुवा, काही डेलिक्वंट आहेत, इनडिसिप्लिन आहेत, असं काही आज केसेस असं आहे. आहे त्यांच्यावरती काय? हुंडाई जर असेल तर हुंडाईमध्ये पण टेस्ट प्रोडक्शन होणारे गाड्याच काढल्या जाणार आहेत. होय. मग उलट जास्त Qualified technical- क्वालिफाईड, स्किल्ड आणि चांगली माणसं त्यांना मिळतील. म्हणजे कामगारांना मी घेणार नाही, हे तत्व काय, हेच मला प्रश्न मग अशी पडला. आपण बोलतो कंत्राटी कंत्राटी कामगार घ्यायचे आणि त्यांना लावायचं कामगार. तर मग आता हायकोर्टमध्ये कंपनीच्या बाजूने आर्ग्युमेंट काय आहे? कंपनीच्या बाजूने आर्ग्युमेंट असं आहे की हे जे आमचं म्हणणं आहे की तो 1 वर्षानंतर इन्फ्रक्च्युअस होतो, हां. हे काही दुसऱ्या एक जजमेंट्स आहेत. अंबिका सिल्क मिल्स म्हणून आहे, युनायटेड नॉन फेरस म्हणून एक कंपनीचं जजमेंट. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की कामगारांनी तो रेफरन्स घेतला होता, म्हणजे रिट्रेंचमेंटला परमिशन दिली होती. रिट्रेंचमेंटला परमिशन दिल्यानंतर कामगारांनी रेफरन्स घेतला, रिव्ह्यूमध्ये रेफरन्स आला आणि तिथे कंपनीने काढलं की आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि म्हणून आता तो इन्फ्रक्च्युअस झाला आहे हे. तर त्याचं इंटरप्रिटेशन करताना हायकोर्टाने असं म्हणलं की तो जो टाईम लिमिट आहे 1 वर्षाचा, हा बरोबर नाही आहे, म्हणजे रेमिडिलेस होतील नाही तर कामगार. बरं बरं. हां. पण हा इथे लागू होणार नाही तो असं SOE चं आमचं लागू म्हणणं होत आहे. नाही. कारण का आता त्यांनी दुसरं ऍप्लिकेशन ते करू शकतात 1 वर्षानंतर. एकदा परमिशन दिल्यानंतर कामगार कसं परत 1 वर्षानंतर दुसरा अर्ज करू शकतो. पण सर मला एक आता इथे एक प्रश्न विचारायचा आहे, तो कामगारांच्या पगाराबद्दलचा आहे. तो जरा आता आपण मध्ये मुद्दा तो आपल्या बाजूला गेला. 30 एप्रिल 2021ला यांचा रोजगार गेला. 30 एप्रिलच ना 2021, म्हणजे रिटेन झाले ते, म्हणजे त्यांना नाही, 12 जुलै 2000. सॉरी 12 जुलै 2021, 12 जुलै 2021 की ज्या वेळेला ते ले ऑफ मध्ये होते, म्हणजे ले ऑफ दिल्यानंतर 45 दिवसानंतर त्यांनी रिट्रेंच केलं. आता 12 जुलै 2021 पासून ते कंपनी तथाकथित बंद करण्याचा जो काय निर्णय माननीय कामगार मंत्र्यांनी त्यांना दिला, त्या तारखेपर्यंतचा त्यांना वेतन त्यांना त्या काळात मिळत नव्हतं. आणि तुम्ही म्हणजे युनियन हे बेकायदेशीर ले ऑफ आहे, रिट्रेंचमेंट हे बेकायदेशीर आहे, कारण 100पेक्षा जास्ती कामगार आहेत, पूर्व परवानगी घेतली नाही, यासाठी कोर्टामध्ये गेलेला होतात. तर त्याच्यामध्ये वेतन द्या अशी काय ऑर्डर केलेली होती का? हो, ऑर्डर केली होती. त्याच्या त्याची अंमलबजावणी आज तागायत झाली नाही. आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलाय, तो पेंडिंग आहे कोर्टामध्ये. बरं. हायकोर्टात एक कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलाय, तोही पेंडिंग आहे. आणि तो क्रिमिनल आहे, कंटेम्प्ट द्यायचं ते क्रिमिनल क्रिमिनल आहे, इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स. म्हणजे जनरल मोटर्सचा मॅनेजिंग डायरेक्टर याच्यासाठी जेलमध्ये जाऊ शकतो, अशी म्हणजे पोटेन्शियली जाऊ शकतो. आता माझं असं म्हणणं आहे की जर समजा माननीय कामगार मंत्र्यांनी जो निर्णय दिला आणि माननीय औद्योगिक न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्यानुसार जर जायचं म्हटलं तर 30 जुलै 2021ला कंपनी बंद झाली, असं म्हणजे बंद करण्याचा निर्णय त्यांना दिला. मग त्याच्यानंतर आजपर्यंत 2 वर्ष आणि अधिक त्या 4-5 महिने हा आता पगार देणे कंपनी लागतच नाही, म्हणजे 50%ची ऑर्डर तर गेलीच. 50%ची ऑर्डर ऑटोमॅटिकली वाईप ऑफ झाली, कारण तुम्ही 30/4/2021 पासून जर क्लोजरला. तर माझं असं म्हणणं आहे की असा निर्णय देण्यामागे कंपनीची कंटेम्प्टची लायबिलिटी मधून कंपनीची सुटका करावी असा काही हेतू असू शकतो का? असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली तो कंपनीला क्रिमिनल लायबिलिटी मधून सोडवणे येस, आणि न्यायालयाचे निर्णय अंमलात आणले नाहीत तरी चालतील, तरी चालते. परंतु तुम्हाला जो पाहिजे तो निर्णय आम्ही देऊ, अशाच प्रकारची भूमिका याच्यामध्ये अगदी स्पष्टपणाने म्हणजे अमेरिकेमध्ये म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. हो, म्हणजे अमेरिकेमध्ये बसून आम्ही निर्णय घेऊ, ते
आम्ही ते कन्फर्म करून घेऊ की केव्हापासून ठेवायचे ते आम्ही ठरवू. सर आता 24 महिन्याचा पगार होतोय हा. 24 महिन्याचा पगार म्हणजे मधल्या ते जर त्याची जर अमाऊंट काढली तर त्यांनी जी तथाकथित काय VRS लावलेली आहे तिची रक्कम 1.5-2 पट होईल. हो, पण त्या पगाराचा कुठं सरकारच्या ऑर्डरमध्ये उल्लेख नाही. सरकारच्या ऑर्डरमध्ये कुठेही उल्लेख नाही. सरकारने तर कुठेही म्हणलेलं नाही की बाबा या तारखेपासून आम्ही परमिशन देतो, असंही सरकारने म्हणलेलं नाही. म्हणजे त्याचा काही अर्थ लावता येईल उद्या. कुठलाही अर्थ लावू शकतो. आणि औद्योगिक न्यायालयाचा तर एकच कंपनी 2 वेळा बंद झाली असा त्याचा म्हणजे माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ असा आहे आता की एक कंपनी 30/4/21 बंद झाली औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे, आणि तीच कंपनी दुसऱ्यांदा माननीय कामगार मंत्र्यांनी तुम्हाला पाहिजे त्या तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. Yes. माझ्या मते हे दोन्ही खूपच म्हणजे कायद्यामधलं एक मोठं कॉन्ट्रीब्युशनच म्हणावं लागेल औद्योगिक न्यायालयाने आणि यांनी केलेलं. तर मला असं वाटतं, आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की ही झाली जनरल मोटर्सची स्पेसिफिक केस, पण आता नवीन कामगार कायदे येत आहेत त्याच्यामध्ये ही 100ची मर्यादा आता 300 पर्यंत वाढवली आहे. तर एकंदर कामगार संघटनांचे तुम्ही सल्लागार आहात, तुम्ही मगाशी सांगितलं की अतिशय महत्त्वाची ती प्रोव्हिजन जी होती ती तुमच्यामुळेच त्याच्यामध्ये आली, त्याचा उपयोग त्यांना कुठल्याही कारणाने झाला नाही, पण जेवढी काय प्रोटेक्टिव्ह डाल शक्य होतं तेवढी तुम्ही ती त्याच्यात करून दिलीत. तर येत्या काळासाठी कामगारांना किंवा कामगार संघटनांना त्याच्यातून काय शिकावं, धडा काय शिकावं, काय कामगार संघटनांनी याच्यामध्ये काय बोध घ्यावा? नाही, बोध म्हणजे असं आहे की आपल्याकडे जर कामगार कायदे जे आहेत ते नुसते फक्त बदललेत. म्हणजे आत्ता सुद्धा जे काही आहेत ते फक्त बदललेत. बदललेत इन द सेन्स काय जुनेच आहेत ते थोडेसे फरक केलेले आहेत त्याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये ज्या ड्रास्टिक अमेंडमेंट्स व्हायला पाहिजेत, म्हणजे उदाहरणार्थ असं आहे, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही ज्या वेळेला धंदा करायला भारतामध्ये येता त्यावेळेला तुम्ही लँड आम्ही तुम्हाला देतो. हो, म्हणजे ती MIDCची असते, म्हणजे कोणाची असते, ती शेतकऱ्यांची जमीन असते, ती काढून घेतो. म्हणजे टॅक्स पेअरचे पैसे आम्ही खर्च करतो तिथे कॉम्पन्सेशन देण्याकरता शेतकऱ्याला. त्याच्यानंतर आम्ही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो. म्हणजे काय करतो तर आम्ही टॅक्स पेअरचे पैसे परत खर्च करतो. त्या लँड आम्ही देतो कंपन्यांना चालवायला. मग आता जर कंपनीचं इंटेन्शन असं आहे की आम्हाला धंदा करायचा नाही, तर मग ती लँड त्याच्यामध्ये एक तरतूद अशी पाहिजे लीज डीडमध्ये की ती सरकारकडे जमावेल किंवा MIDCकडे जमावेल आणि MIDC त्याचा फ्रेश टेंडर काढेल. बरोबर. आणि ती तिसऱ्याला विकेल. पण मग आता या केस शुड बी सरेंडर. पण या केसमध्ये आता तुम्ही म्हणलात की MIDC आणि जनरल मोटर्स यांच्यामध्ये जो करार आहे लीजचा, ती लीज ॲग्रीमेंट त्यांच्याचकडे ट्रान्सफर होईल की जे जनरल मोटर्सची सबसिडी असेल एखादी किंवा जनरल मोटर्सचं पूर्ण नियंत्रण ज्या कंपनीवरती असेल त्यांच्याकडेच ते लीज डीड ट्रान्सफर होऊ शकतं, असं तुम्ही सुरुवातीला सांगितलं. आता Hyundai या अर्थातच ही कोरियन कंपनी आहे, ही तर काय या कॅटेगरीत बसत नाही. मग आता ही जी जमीन आहे ती MIDC परत घेणार का घेणार नाही याच्याविषयी काही क्लॅरिटी आहे? सरकारचा निर्णय आहे. बरोबर. आणि सरकारच्या हातामध्ये की आपण त्यांना परमिशन द्यायची का आपण त्यांना परमिशन द्यायची नाही का कॉम्पन्सेशन घेऊन. जसं असं आहे की आपल्याकडे भारतामध्ये एक चाललेलं आहे की कुठली गोष्ट तुम्ही इलिगल करा त्याचं कॉम्पन्सेशन द्या, काय जे तुम्हाला योग्य वाटतं तेवढं कॉम्पन्सेशन द्या आणि लिगलाइज करा. तसं उद्या लिगलाइज पण करतील, ते सांगता येत नाही. म्हणजे आम्ही Hyundaiला जरी आमचा काही संबंध नसेल तरी बाबा आम्ही एक कॉम्पन्सेशन देतो तुम्हाला MIDCला एक 30 कोटी 35 कोटी रुपये, आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंट कदाचित परवानगी देईल सुद्धा. म्हणजे सर तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ जो मला समजला तो असा, आणि तो वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीशी अति सुसंगत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. उदय सामंत हे जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी मध्ये कॉलर ताट करून असं सांगितलं की Hyundai कंपनी भारतामध्ये एवढी गुंतवणूक करणार आहे, आणि त्यांनी काहीतरी आकडा सांगितला 5,000 कोटी वगैरे वगैरे वगैरे. आता मी विचार केला की 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार म्हणजे हे गुंतवणूक त्यांनी नवीन तर काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं नाही किंवा नवीन त्यांनी काहीच केलं नाही, म्हणजे ग्रीन पास्चर काहीच नाही. जिथं ते आहेत तिथंच तीच कंपनी ते फक्त घेत आहेत, त्यातल्या ॲसेट्स लायबिलिटीज घेत आहेत. 5,000 कोटीची रक्कम त्यांनी सांगितलेली आहे. आता याचा अर्थ हा जो प्लॅनचा जो आहे डील, मला माहित नाही तो किती कोणतं ते करार तुम्हालाही पाहायला मिळाले नाही, हायकोर्टातही सादर झालेले नाहीत. मग असा गेस करायला आपण मोकळे आहोत की 5,000 कोटी रुपये Hyundai कंपनी गुंतवणार, याच्यातले निदान निम्मे तरी त्या प्रत्यक्ष प्लॅन्टच्या खरेदीमध्ये असतील. म्हणजे समजा अगदी गेला बाजार 2,500 कोटी तर प्लॅन्टच्या खरेदीसाठी जर असतील, वर्किंग कॅपिटल सोडून द्या,
तर याचा अर्थ त्या जमिनीची जी किंमत आहे त्या जमिनीची किंमत आता ते लीज डीड आमच्या नावाने ट्रान्सफर होणार याची त्यांना खात्री मिळालेली आहे. कारण उदय सामंत यांनी स्वतःच सांगितलेलं आहे ते तळेगाव दाभाडेला येणार, तळेगाव दाभाडेला काय नवीन जमीन ते घेत नाहीत, म्हणजे हीच जमीन आहे. याचा अर्थ हेच लीज डीड त्यांना ट्रान्सफर होणार आहे. याचा अर्थ कामगार मंत्र्यांनी जो एक विक्रम केलेला आहे तोच विक्रम किंवा त्याच्यापेक्षा मोठा विक्रम ही MIDC आणि उद्योग खातं करणार आहे किंवा केलेलं आहे त्याने, असं निश्चितपणे म्हणता येईल. येस. ठीक आहे, मला वाटतं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा प्रश्नाच्या सगळ्या बाजू समोर आलेल्या आहेत. नाही सर, तुम्ही आता मगाशी सांगताना म्हणालात की गुजरातमध्ये त्यांचा प्लॅन्ट होता आणि तो त्यांनी असाच विकला, मला वाटतं 17 साली. तर तिचं नेमकं या जमिनीच्या बाबतीत काय व्यवहार झाला होता त्याचा आणि आपल्या इथं काय पॅरलल काय आहे का? त्या जी गुजरातमधली जी लँड आहे हं. ती सुद्धा अशी GIDC ची लँड होती. अच्छा, MIDC GIDC. ती त्यांनी MG मोटर्सला कारखाना विकला. हां हां. आणि त्याच्यामध्ये 202 कोटी हां हे जे होते हां ते बॅलन्स शीटला फक्त त्याची एंट्री दिसतीये, बर ती बुक एंट्री टाकलेली आहे त्याने. बर परंतु इथे कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली लिहिलं होतं की ते 202 कोटी रुपये आम्ही अमेरिकेला ट्रान्सफर केलेले आहेत. अच्छा, म्हणजे जनरल मोटर्सनी MG मोटर्सला विकली, त्याच्यामध्ये तो जमिनीचा जो लीज होल्डचा व्यवहार होता तो त्यांनी तसा ट्रान्सफर केला. 202 कोटी रुपये जनरल मोटर्सला मिळाले हो. आणि ते त्यांनी डायरेक्ट तसे US ला ट्रान्सफर. ट्रान्सफर केले. बर, मग आता तुम्ही ही जी आता इथं पुण्याच्या तळेगाव दाभाडेची MIDCच्या लीज होल्डचा जो करार झाला त्याच्याबद्दल तुम्ही हायकोर्ट समोर काय ऑब्जेक्शन घेतले किंवा तुमचं काय त्याच्याबद्दल काय? हायकोर्टामध्ये आमचं ऑब्जेक्शन असं आहे, पण काय असं स्वतंत्र पिटिशन मध्ये आहे का कसं? स्वतंत्र पिटिशन आम्ही दाखल केलेलं आहे. त्याच्यासाठी ते MIDCच्या अगेन्स्ट आम्ही दाखल केलं आहे. बर, तो काय पिटिशन? आणि त्या पिटिशन मध्ये आमचं असं म्हणणं आहे की 51% जे तुमच्या ओरिजिनल लीज डीड मध्ये आहे हां की 51% होल्डिंग हे जनरल मोटर्स असलं पाहिजे किंवा जनरल मोटर्सची ती कंपनी ही Subsidiary- सबसिडियरी हां, असेल म्हणजे तरच 100% लँड ट्रान्सफर होईल. हां त्यामुळे यांनी जर धंदाच बंद केलेला आहे तर ती ट्रान्सफर करू नये बरोबर. हां, करेक्ट. आणि त्याला परवानगी देऊ नये म्हणून आम्ही MIDCच्या अगेन्स्ट सुद्धा रिट पिटिशन दाखल केले. ते पेंडिंग ते केव्हा टाकेल तुम्ही? आत्ता हा निकाल झाल्यानंतर केलेला आहे 2023 ला. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचं आता हिअरिंग अजून ऍडमिट झालं पिटिशन? नाही, दाखल झालेलं आहे, ते घ्यायचं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचं हिअरिंग स्टेज आहे. हिअरिंग स्टेज. म्हणजे MIDC सुद्धा याला जाबदाई आहे. हो. पण आता एक जनरल मी प्रश्न विचारतो, तुम्ही आणि मी सुद्धा या क्षेत्रात काम करतो, तर MIDCचे असे काय अपवादात्मक व्यवहार आहे का, असं अनेकदा होत असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, कुठल्या हे जे आहे कॉम्पन्सेशन दिलं की ते कन्सेंट देतात. हां, मग आता ती कॉम्पन्सेशन कुठल्या स्वरूपामध्ये येतं हा आणि भाग किती वेगळा आहे आणि किती येतं हा भाग वेगळा आहे. म्हणजे असं आपण म्हणू की समजा तुमची कंपनी आहे, तुम्हाला रिझोर्टची लँड मिळाली, इन दिस केस द जनरल मोटर्स, त्यांनी समजा युंड्याला विकली आणि त्या जमिनीच्या पोटी हा लिझोल्ड त्यांना मुख्य जमिनीचा मोठा गबाड मिळालं, येस. त्याच्या पोटी त्यांनी समजा 100 रुपये जर त्यांना दिले असतील तर MIDC काय त्यातला कट घेते का? MIDC कॉम्पेन्सेशन किंवा आम्ही तुम्हाला परवानगी आता दिली, MIDCने किती कॉम्पन्सेशन घ्यावं हे काही लीज डीड मध्ये नाहीये, मग त्याचे काही नॉर्म्स पण नाही? त्याच्या नॉर्म्स पण नाही. अच्छा, म्हणजे मग ते मग सगळ्यांचं समाधान होईल, हा, ते समाधान कारण झालं तो की झालं? शेवटी ट्रायपार्टाईट करार होणार आहे. तो हां. MIDC, हां. जनरल मोटर्स आणि हुंडाई बरोबर. या तिघांमध्ये तो करार होणार आहे. ठीक आहे ठीक आहे. त्यामुळे तो करार कुठल्या कन्सिडरेशन वरती होईल त्याच्यावरती ते सगळे परवानग्या अवलंबून म्हणजे स्पष्ट सांगायचं, टेबलावरच्या टेबला खालच्या सगळ्या कन्सिडरेशन्स कन्सिडरेशन. समाधानकारकरित्या झाल्यानंतर हा कितीचा होऊ शकतो. येस. माझ्या मते हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि येत्या काळामध्ये सगळीकडेच हा मुद्दा आहे. कारण आता पिंपरी चिंचवडमध्ये अशा अनेक जमिनी आहेत, तुम्हाला वाटते प्रीमियरची पण एक केस अशी हो. मुंबईमध्ये चालू आहे की जमिनी परवानग्या अर्बन लँड सेलिंग ॲक्ट खाली जेव्हा 76 साली ॲक्ट आला हो. की 10,000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्ती जमीन ठेवता येणार नाही, पण इंडस्ट्रीयल यूज असेल तर त्याला तो अपवाद आहे. येस. आता इंडस्ट्रीयल, त्यामुळे ती जमीन 76 सालानंतर कंटिन्यू राहिली. येस. मध्ये लँड सेलिंग ॲक्ट गेला तरी म्हणजे त्याचा काही यांना काही उपयोग नाही, तोटा पण नाही. येस. पण आता ते इंडस्ट्रीज बंद करतायत, तर मग त्यांना त्यावेळेला जो कायदा लागू होतो त्याच्याप्रमाणे त्यांनी ती जमीन त्यांच्याकडे राहायला नाही पाहिजे. अशा सुद्धा केसेस याच्यात याच कॅटेगरीत येतील. याच्यामध्ये यायला पाहिजेत. अशी कुठल्या केसेस तुम्हाला माहिती आहेत का अशा काय? नाही, आता मॅटर्स कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्यामुळे त्याच्यावरती आता बोलता येणार कुठल्या आहेत का नाही. मॅटर्स? नाही, आता तरी नाही. ही आता आम्ही दाखल केलेली पहिली केस आहे की
MIDCच्या अगेन्स्ट. सर मला असं वाटतं की पुण्याच्या कोर्टामध्ये पण ठाण्याच्या कोर्टामध्ये आणि या विषयावरती हायकोर्टमध्ये सुद्धा या लँड सेलिंग ऍक्ट खाली हा जो विषय आहे हो, तो विषय फायझर मध्ये, हा, Pfizer. फायझर कंपनीमध्ये ऑलरेडी पेंडिंग आहे. हा एक्झॅक्टली हा, किंवा अर्बन लँड सेलिंग ऍक्ट खालची जी जमीन आहे ती तुम्हाला परत देता येणार आहे. हा 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 ते प्रीमियर ऑटोमोबाईल्सच्या अगेन्स्ट त्यांनी दाखल केलेले आहेत. ते पिटिशन्स आहेत ते. ते पेंडिंग आहे. येस. ठीक आहे, मला वाटतं हा सुद्धा प्रश्न, हा सगळ्या जमिनीचा प्रश्न या निमित्ताने पुढे आला, हे सुद्धा खूप चांगलं कारण जमिनीच्या करताच आहे. उगाच मेक इन इंडिया वगैरे हे जे काय गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे ना, ते आम्ही कशाला मेक इन इंडिया पाहिजे? भारतामध्ये काय कमी आहेत का लोक की जे मेक इन इंडिया करू शकत नाहीत? त्यांना द्या ना तुम्ही. फॉरेनच्या कंपन्यांनी येतात त्या फक्त लँड ग्रॅबिंग करता येत आहेत, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. फार गंभीर गोष्ट आहे, याची नोंद कामगार संघटनांनी घेण्याची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर पॉइंटिंग दिस आउट. तर आपण या ठिकाणी अत्यंत तपशिलामध्ये ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी यांनी आपल्याला सोप्या शब्दात तो हा सगळा जो 2.5-3 वर्षाचा जो प्रवास आहे, खरं म्हणजे 16 म्हणलं तर सुरू झालेला 7 वर्षाचा प्रवास आहे, हा अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून दाखवलेला आहे. आणि याच्यामधून अतिशय स्पष्ट दिसतं आहे की जर तुमच्याकडे एखाद्या परदेशी कंपनीचं टायटल असेल आणि जर तुम्ही एखाद्या सरकारशी योग्य पद्धतीनं योग्य सेक्रेटरींशी योग्य वाटाघाटी केल्यात तर तुम्हाला जे हवं ते मिळू शकतं. तुम्ही हजारो कोटी रुपये MIDCच्या जमिनीवरती व्यवहार करून कमवू शकता आणि कामगारांना वाऱ्यावर सोडण्यासाठी सुद्धा कामगार खातं हे तुम्हाला मदत करायला उत्सुक आहे. हे अत्यंत स्पष्टपणाने, आणि कायद्याचे वेगळे विक्रमसुद्धा औद्योगिक न्यायालयामध्ये सुद्धा झालेले आहेत. तर माझ्या मते या सगळ्याचा मोठा धडा हा आपल्या कामगारांनी, कामगार कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घेण्याची गरज आहे की या देशामध्ये जर कायद्याचं राज्य निर्माण व्हायचं असेल किंवा न्यायाचं राज्य निर्माण व्हायचं असेल तर अधिक जागरूकपणाने या सगळ्याच यंत्रणांना काम करायला लावण्यासाठी आपण काही जनरेटा, काही जनतेची मागणी उभी केली पाहिजे. आणि हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. माझ्या मते कामगार चळवळीला याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मला माझी अशी खात्री आहे की जे किमान कायद्यावरती विश्वास ठेवतात, कायद्याच्या राज्यावरती विश्वास ठेवतात, केवळ पैशाच्या राज्यावरती विश्वास ठेवत नाहीत, अशा सगळ्या नागरिकांनी कामगारांच्या या कंत्राटीकरणासाठी चाललेल्या आणि लँड ग्रॅबिंगच्या सगळ्या उद्योगामध्ये जनतेने हे कामगारांच्या बाजूने, श्रमिकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, कायद्याच्या राज्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हाच याचा धडा आहे असं मला वाटतं. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. नितीन कुलकर्णी आपल्या बरोबर या ठिकाणी चर्चेसाठी आले, याबद्दल त्यांचे विशेष आभार. धन्यवाद.